हे गाईज, गुड इव्हनिंग. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज तुम्हाला एक खास रेसिपी बघायला भेटणार आहे. गोव्यातली लाईक अशी फेमस अशी रेसिपी, ती म्हणजे फणसाची लाईक भाकरी. सो त्याच्यासाठी लागणारं काय काय साहित्य लागणार आहे ते तुम्हाला दाखवतो. हा बघा, अशा प्रकारे हा गव्हाचा रवा आहे. असा मग मी दाखवे कसं आता. हा बघा, अशा प्रकारे थोडा मोठा आहे रवा. आणि यासाठी आता लागणार आहे खोबरं घेतलेलं आहे, गूळ घेतलेला आहे, हे शेंगदाणे आहे, वेलची, हे थोडं लाईक कुटून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे आहे पणसाचा जो रस असतो ना, तो काढून घेतलेला आहे. सो आता याची आपण रेसिपी बनवून घेणार आहोत, तुम्हाला दाखवतो. खूप दिवस झाले तुम्हाला आईला भेटवलंच नाही, सो आईला पण भेटवतो, थांबा. सो पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आता आपण घी घालून घेत आहोत. सो आता आपण बनवत आहे पणसाची भाकरी. सो त्याच्यासाठी या कढाईमध्ये तूप घालून घेतलेलं आहे. हे बघा, तेल चांगलं तापलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण रवा लाईक भाजून घ्यायचा आहे. सो रवा ओतून घेत आहे तुपामध्ये. आणि याला चांगला आता तुपामध्ये भाजून घ्यायचं आपल्याला. पाच सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. रवा चांगला तुपामध्ये लाईक फुललेला आहे. आपल्याला असं लाईक त्याला कलर लालसर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. रवा चांगला फुललेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण फणसाचं काढलेला ज्यूस घालून घेऊया. चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. बघा, या बाजूला असं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. हे आता आपल्याला त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे पाणी. हे बघा, आता आपल्याला गरम पाणी ओतून घ्यायचं आहे याच्यामध्ये. हे बघा, अशा प्रकारे गरम पाणी ओतून घ्यायचं आहे. आता आपल्या मला ह्याच्यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे आहे, गूळ, वेलची कुटून घेतलेली आहे ते घालून घ्यायचं आहे. आणि याला सगळं चांगलं मिक्स करायचं आहे. लाईक फणसाचा जो ज्यूस असतो ना, त्याचा घमघमाट पसरलेला आहे इकडे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही कशा प्रकारे बनवतात हे कॉमेंट करून नक्की सांगा. आता त्याच्यामध्ये खोबरं पण घालून घेत आहे. आणि आता खोबऱ्याला पण चांगलं मिक्स करून घ्यायचं रव्यामध्ये. जशी आपण तवसळी बनवतो ना, तवशाची भाकरी, त्याचप्रमाणे ही पण आहे. सो आता याच्यामध्ये आपण मीठ पण ऍड करून घेऊया. जे पाणी टाकलेलं आहे ना रव्यामध्ये, ते पाणी सोक करून घेणार रवा, त्यामुळे रवा पण फुलणार थोडा. सो हे बघा, अशा प्रकारे चांगला रवा फुललेला आहे. आता आपल्याला सगळं गूळ आहे ते वितळून घ्यायचं आहे. सो हे बघा, रवा फुलून किती झालेला आहे बघा, केवढा होता तो. आणि फुलतो ना गे, हा उदी घालून जाणी. हा बारीक रवा आहे, याच्यापेक्षा मोठा पण रवा आहे, तो पण तुम्ही यूज करू शकता. सो याला धोंडस वगैरे म्हणतात काही काही भाषेत. सो आमच्या इकडे याला पणसाची भाकरी म्हणतात, सिम्पल लाईक. आणि चांगली लागते. तवसळी पण अशीच बनवतात, सेम रेसिपी आहे, लाईक स्टेप्स त्याला सेम आहे. पणसाचा रस होता तो खूप कमी झाला होता, त्यामुळे आईने आणखीन ऍड केलेला आहे याच्यामध्ये. आणि खूप चांगला वास येतो लाईक, खूप. आणि ही जर याच्यावरती गॅसवरती नाही, चुलीवरती बनवली ना, तर आणखीन चांगली लागते. सो आमच्या इकडे चूल नाही आहे, त्यामुळे आपल्याला गॅसवरतीच बनवावे लागते. आपल्याला लाईक हे बनवायचं होतं, ते झालेलं आहे बनवून. बघा, रवा फुगलेला आहे चांगला. आणि आपल्याला असंच बनवायचं होतं, कारण ह्याला आपल्याला आता एका टोपामध्ये टाकून ह्याच्यामध्ये कुकरमध्ये टाकायचं आहे, कारण त्याला शिट्टी काढून लाईक तो केक बनतो तशा टाईप बनणार आहे मग. सो हा बघा, आता तोप घेतलेला आहे आईने आणि त्याला तेल लावून घेत आहे, कारण आपल्याला ते बॅटर आहे ते याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे मग.
तुपाला चांगलं तूप लावून घेतलेलं आहे, तेल लावून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये ते बॅटर सगळं घालून घ्यायचं आपल्याला अशा प्रकारे. पहिलं भरायला केली ना. हे बघा अशा प्रकारे दाबून दाबून भरायचं आहे आपल्याला. बघा अशा प्रकारे गरम आहे आणि याला आपल्याला कुकरमध्ये ठेवून 3-4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. आणि याला लगेच खोलायचं नाही शिट्ट्या आल्यानंतर, याला थंड व्हायला द्यायचं. आम्ही आज करतो आणि मग उद्या सकाळी काढतो ते कुकरमधून. मी असं पाणी घेतलेलं आहे आणि पाण्याचा हात लावून लावून याला असं दाबून घ्यायचं आहे आपल्याला. कुकर घेतलेला आहे, आता आपल्याला हे कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे. तो हे बघा अशा प्रकारे आपण कुकरमध्ये घालून घेतलेलं आहे आणि याला आता झाकण लावून घ्यायचं आहे. सो आपल्याला आता 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आणि आज खोलायचं नाही, आपण उद्या खोलणार आहे, तेव्हा तुम्हाला दाखवतो कशी भाकरी बनते ती. सो ही बघा काल आपण कुकरमध्ये भाकरी लाईक शिजायला ठेवली होती आणि ती लाईक चांगलं मस्त प्रकारे झालेली आहे केक कसा. तर आता याला आपण काढून घेऊया अशा प्रकारे. टॅप करून आपल्याला काढून घ्यायची आहे पूर्ण. हा बघा कसा केक कसा झालेला आहे. लाईक ही खायला एवढी चांगली लागते, मस्त एकदम. आपण कशा प्रकारे बनवतात हे मला कॉमेंट करून नक्की सांगा. बघा आता आपल्याला असे तुकडे करून घ्यायचे आहेत त्याचे. जसं केक कसा कट करतात सेम त्याप्रमाणेच आपल्याला कट करून घ्यायची आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आहात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुमचा सपोर्ट असणं माझ्यासाठी खूप गरजेचं आहे. हे बघा किती छान तुकडे झालेले आहेत, कसे लाईक चवीला खूप छान लागतात. अशाच प्रकारे तुम्ही तवसळी बनवतात ना त्याप्रमाणे पण अशाच प्रमाणे ती बनवू शकतात. ती पण रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे.